हॅलो एव्हरीवन, मी आज तुम्हाला दाखवणार आहे पार्टी मेकअप, जो तुम्ही वेस्टर्न गाऊन और पार्टी वेअर साडीवर पण करू शकता. सो चला स्टार्ट करूया. सर्वात आधी आपण यूज करणार आहोत रिकोडचं टोनर. त्यानंतर आपण यूज करणार आहोत फ्लिकाचं मॉइश्चरायझर, जो तुम्हाला ग्लोईंग अँड डुई इफेक्ट देतो आणि ज्यामुळे तुमचा मेकअप खूप फ्लॉलेस दिसतो. त्यानंतर आपण यूज करणार आहोत रिकोडचं ग्रीप प्रायमर, जो तुम्हाला तुमचा मेकअप खूप वेळ स्टे करण्यासाठी हेल्प करेल. त्यानंतर आपण यूज करणार आहोत शॉप्रेलचं कन्सिलर. मी आज माझी अनइवन स्किन टोन हाईड करण्यासाठी 2 शेड डार्कर यूज करत आहे. ते पूर्ण ब्लेंड करून झाल्यानंतर मी 1 शेड लायटर यूज करणार आहे. तेही मी ब्लेंडरने नीट ब्लेंड करून घेणार आहे. त्यानंतर मी यूज करते आयकॉनिकचं कन्सिलर. ते मी ब्लेंडरने नीट ब्लेंड करून घेते. आणि नेक्स्ट मी यूज करणार आहे शॉप्रेलची लूज पावडर, ज्यामुळे आपला बेस पूर्णपणे लॉक होईल. नेक्स्ट मी PACचं आयब्रो डिफायनर पॅलेट यूज करते. त्याने मी माझे आयब्रो डिफाईन करून घेते. आता आपण स्टार्ट करूया आय मेकअप. त्यासाठी मी रिव्हॉल्युशनचा आय पॅलेट यूज करते. त्यातला मी लाईट ब्राऊन शेड यूज करणार आहे आणि इनर कॉर्नरसाठी मी एक लाईट शिमरी कलर घेत आहे. पुढे मी इंग्लॉटचं जेल आयलायनर घेतलं आहे. ते नंतर ब्राऊन आयशॅडोने मी थोडं स्मच करते. त्यानंतर मी ब्लशर लावून घेते. आता मी मार्सची लाईट ब्राऊन लिप पेन्सिल यूज करते. त्याने मी एक आउटर लाईन बनवून घेतली आहे. त्यानंतर मी इथे शॉप्रेलचा लिप पॅलेट यूज करणार आहे. यामधला मी एक न्यूड कलर यूज करणार आहे, बिकॉज मला जास्त डार्क रेडिश कलर नको आहे. आता मी यूज करते बॉबी ब्राऊनचं हायलायटर. मी इथे मेबलिनची लिप ग्लॉस लिपस्टिक यूज करते, कारण मला लिप्स थोडेसे ग्लॉसी इफेक्ट द्यायचा आहे. पुढे मी PACचं मेकअप फिक्सर यूज केलं आहे, जे मी या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकले. सो फ्रेंड्स, हा आहे माझा फायनल लुक. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.